सध्या विरोधक खड्ड्यांवरनं सरकारवरती सतत टीका करतायत, पण आता नंदुरबारच्या खड्ड्यांवरनं सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। 15 ऑगस्टला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारच्या रस्त्यांची लाज वाटते असं वक्तव्य केलं होतं। आज त्यांनी याचा पुनरुच्चारही केलाय। हसन मुश्रीफांनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही रस्त्याच्या दुरवस्थेवरनं तीव्र संताप व्यक्त केलाय। शहरात येताना लाज वाटते असं चंद्रकांत रघुवंशी म्हणाले। तर यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी सरकारवरती निशाणा साधलाय। सुरत वरून 3 तासाचा रस्ता नंदुरबार जिल्ह्याला आहे, तर गुजरात 2 तासाचा आहे आणि तिथून 1 तास नंदुरबार आहे। गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते। मी त्याविषयी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते। हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते। सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे। त्या करण चौफुलीच्या शेजारी असलेल्या दाण्याला झुटका दिला पाहिजे। तो साधे खड्डे बी बंद करू देत नाही। लोकशाही आहे नंदुरबारमध्ये, याचा अर्थ ती जास्तच आहे। जमिनीचा मालक एवढ्या लहानपणापासून मी 67 वर्षाचा आहे, मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रकाशाचा रस्ता पाहतोय, तरी तो खड्डे बंद करू देत नाही आणि प्रशासन काहीच करत नाही। तो अडचण आणतो म्हणून। अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे। एकदा सर्व प्रशासनाने उभं राहून सर्व खड्डे बंद करायला लावायचे। करण चौफुलीच्याच परिसरामध्ये 200 मीटरमध्ये जेवढे खड्डे आहेत की ज्याचा हिशोब नाही, लाज वाटते या शहरामध्ये यायची।